आज 19 फेब्रुवारी. तारखेप्रमाणे आज आपल्या राजांचा जन्मदिवस. ज्यांच्या नावाच्या नुसत्या उच्चारानेच अंगावर काटा उभा राहतो, त्या शिवछत्रपतींच्या विचारांचा गजर आज घराघरात होतो. तर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या या खास शिवजयंती स्पेशल व्लॉगमध्ये. आजचा दिवस जितका खास आहे तितकाच आजचा आपला बेत सुद्धा असणार आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने आज आपण गप्पा मारत मारत बनवूयात आपल्या राजांचा आणि मावळ्यांचा प्रिय आहार. हो, अगदी बरोबर ओळखलं, पिठलं आणि भाकरी. कविभूषण, ज्यांनी शिवाजी महाराजांचे शौर्य, रणनीती आणि स्वराज्य स्थापनेचा संघर्ष जवळून पाहिला, ते या ओळीतून महाराजांच्या पराक्रमाची तुलना अनेक दैवी आणि नैसर्गिक शक्तींशी करतात. ते म्हणतात की ज्याप्रमाणे इंद्राने जंभासुराचा वध केला, अथांग सागराच्या पाण्यावर वडवाग्नी भारी पडतो आणि अहंकारी रावणावर प्रभू श्रीराम विजय मिळवतात. ज्याप्रमाणे वारा ढगांना पांगवतो, वाघ हत्तीवर भारी पडतो आणि सूर्याचे तेज अंधकाराचा नाश करते, अगदी त्याचप्रमाणे अन्यायी राजवटीचा अंत करण्यासाठी साक्षात सिंहासारखे शेर शिवराज उभे आहेत. आता शिवाजी महाराजांची कीर्ती आणि पराक्रम आपल्याला माहितीच आहे. शाळेतील इतिहासापासून ते विविध पुस्तके, चित्रपट आणि मालिका अशा अनेक माध्यमातून आपण त्यांचा इतिहास वारंवार अनुभवत राहतो. पण आजच्या या धावपळीच्या 21व्या शतकात जगताना महाराजांचे ते विचार आपल्याला नक्की काय शिकवतात? चला तर आज आपण यावरच थोड्याशा गप्पा मारूया. एक, स्वराज्य आणि स्वावलंबन, सेल्फ ओनरशिप. महाराजांचे पहिले आणि महत्त्वाचे मूल्य होते स्वराज्य. स्वराज्य म्हणजे केवळ परकीय सत्ता जुगारणे नव्हे, तर स्वतःवर स्वतःचे नियंत्रण असणे, आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण स्वतः घेणे. महाराजांनी वयाच्या अवघ्या 15-16व्या वर्षी रायेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे मोठे सैन्य नव्हते की अफाट खजिना नव्हता, होता तो फक्त निश्चय. आज आपण अनेकदा आपल्या अपयशासाठी परिस्थितीला किंवा दुसऱ्यांना दोष देतो. आता सांगायचं झालं तर मी तो महागडा क्लास लावला नाही म्हणून मार्क कमी पडले, माझा पगारच कमी आहे तर मग मी सेव्हिंग्स कशी करणार, घरात सगळेच तेलकट खातात तर मग मी डाएट कसं करणार. पण महाराज शिकवतात की परिस्थिती कशीही असो, माझे आयुष्य सुधारण्याची जबाबदारी माझी आहे. जेव्हा तुम्ही तक्रार करणे थांबवता आणि कृती करायला लागता,
तेव्हाच तुमच्या वैयक्तिक स्वराज्याची स्थापना होते. दोन, अपयशातून सावरणं, रिझिलियन्स. महाराजांच्या वाट्यालाही अनेकदा कठीण प्रसंग आले. पुरंदरचा तह झाला तेव्हा महाराजांना मुघलांना 23 किल्ले द्यावे लागले. पण ते खचले नाहीत. त्यांनी पुन्हा शून्यातून सुरुवात केली आणि ते किल्ले परत मिळवले. आपल्या आयुष्यातही असे प्रसंग येतात जिथे आपली सगळी मेहनत धुळीस लागते. कधी परीक्षेत कमी गुण मिळतात तर कधी व्यवसायात मोठे नुकसान होते. अशा वेळी हार न मानता बॅक टू झिरो जाऊन पुन्हा उभे राहण्याची जिद्द महाराजांकडून शिकण्यासारखी आहे. संकट हे संपण्यासाठीच येतं हे लक्षात ठेवून आपण आपले कर्म करत राहायला हवं. तीन, संकट काळात धैर्य, क्रायसिस मॅनेजमेंट. महाराजांच्या आयुष्यात अनेक जीवघेणी संकटे आली. अफजलखानाचे संकट असो किंवा आग्र्याची कैद, पण ते कधीही डगमगले नाहीत. ते शांत डोक्याने संकटाचा सामना करत. आग्र्याच्या कैदेत असताना महाराजांनी आजारी पडण्याचे सोंग घेतले, पेढे वाटायला सुरुवात केली आणि एका अचूक नियोजनानुसार तिथून निसटले. त्यांनी भीतीवर बुद्धीने मात केली. आज आपल्याला छोट्या अपयशाने लगेच नैराश्य, डिप्रेशन येतं. अशा वेळी आठवा, महाराज औरंगजेबाच्या दरबारात एकटे उभे होते, पण त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती तर स्वाभिमान होता. संकट कितीही मोठे असले तरी डोकं शांत ठेवणे हीच यशाची पहिली पायरी आहे. चार, स्त्री सन्मान आणि नैतिकता, इथिक्स अँड रिस्पेक्ट. महाराजांच्या चरित्रातील सर्वात तेजस्वी पैलू म्हणजे स्त्री सन्मान. स्वराज्यात स्त्री ही केवळ स्त्री नव्हती, ती जगदंबा होती. त्या काळात शत्रूच्या स्त्रियांना गुलाम बनवण्याची प्रथा होती, पण महाराजांनी हा इतिहास बदलला. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट तर आपण ऐकलीच आहे. त्यांची सून ही दिसायला अतिशय सुंदर होती. सुनेला जेव्हा सैनिकांनी नजराणा म्हणून समोर आणले तेव्हा महाराज संतापले नाहीत, तर त्यांनी तिची माफी मागितली. ते म्हणाले, अशीच आमची आई सुंदर असती तर आम्हीही सुंदर झालो असतो. आजच्या समाजात जेव्हा स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहतो तेव्हा शिवरायांचे हे संस्कार प्रत्येक घरात पोहोचणे गरजेचे आहे. स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा केवळ आदर नाही तर तो पवित्र असावा. खऱ्या अर्थाने शिवभक्त व्हायचे असेल तर आपल्या आजूबाजूच्या महिलांना सुरक्षित वाटेल असे वातावरण आपण निर्माण केले पाहिजे. पाच, दूरदृष्टी आणि नियोजन, विजन अँड प्लॅनिंग. महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले. ते कधीच विना नियोजन युद्धात उतरले नाहीत. आपण अनेकदा उद्याचं उद्या बघू या वृत्तीने जगतो, पण महाराजांनी नियोजनाने वेळेआधीच आरमार नेव्ही उभी केली, कारण त्यांना अंदाज होता की भविष्यात शत्रू समुद्रातून येईल. तसेच आपण आपल्या करिअरमध्ये किंवा आर्थिक नियोजनात
म्हणजेच फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये पुढच्या 5-10 वर्षांचा विचार करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने शिवरायांचे नियोजन अंगी बाणवणे होय. तर हे होते महाराजांचे काही महत्त्वाचे विचार, आपल्यालाही विचार करायला लावणारे. महाराजांचे विचार फक्त चित्रपट किंवा मालिका बघून प्राऊड वाटण्यापुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या दैनंदिन जीवनात अंमलात आणले पाहिजेत. महाराजांनी फक्त किल्ले बांधले नाहीत, तर त्यांनी माणसं बांधली. आज शिवजयंतीला फक्त सोशल मीडियावर फोटो ठेवण्यापेक्षा त्यांचा एक तरी गुण आपण आपल्या वागण्यात आणूया का? शिवजयंती म्हणजे फक्त सण नाही, तर तो स्वतःला घडवण्याचा क्षण आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि महाराजांचा कोणता गुण तुम्हाला सर्वात जास्त प्रेरित करतो हे जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. तर मला कॉमेंटमध्ये सांगा. चला तर मग आपणही आपल्या आयुष्यात एक छोटेसे स्वराज्य घडवूया. जय भवानी, जय शिवाजी. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग मी विशेष तुमच्या आग्रहाखातर तयार केला आहे. माझ्या मागच्या व्लॉगवर एका सदस्याने ही छान कॉमेंट केली होती, म्हणूनच आज आपण महाराजांच्या जीवन मूल्यांवर चर्चा केली. तुम्हालाही असेच काही वेगळे विषय सुचवायचे असतील किंवा कोणत्या विषयावर मी स्टोरी टेलिंग व्लॉग करावा असं तुम्हाला वाटत असेल तर खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. मी त्यावर व्लॉग करण्याचा नक्की प्रयत्न करेन. चला तर मग आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.